ओबीसी संघटनांना त्यांचं मत मांडण्याचा, त्यांचं मागणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ती राजकीय मागणी होऊ नये, सामाजिक मागणी असली पाहिजे. समाजामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री मी स्पष्ट केलेला आहे. आमच्या दोन्ही समिती राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी आणि माझ्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाकरता कॅबिनेट सब कमिटी, या दोन्ही सब कमिट्या आमच्या मराठा समाजाला, ओबीसी समाजाला एकामेकांसमोर येऊ देणार नाही. दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहतील आणि यामध्ये कुणी राजकारण करायचा काही प्रश्न नाही आहे. फक्त वारंवार आम्ही सांगतो की ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाज किंवा मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसी समाज असं आम्ही या राज्यात होऊ देणार नाही. कुठलाही हक्क कोणाच्या डावरला जाणार नाही. सर्वांना त्यांचा हक्क मिळावा याकरता आमचं सरकार काम करत आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातला हा जो आमची सामाजिक सलोखा आहे हा कायम राखण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी राहू.